मी ह्या मुलांच्या भरतीविषयी बोलते. कारण ह्या मुलांना भरतीच्या वेळेस ग्राउंडलाही पोलीस लोक बोलवतात करतात. पाट 4ला म्हणतात पोरांना. ह्या गावावरून त्या गावावरून पोरं भरतीसाठी येतात. त्यांना 4ला सांगतात. 4ला म्हणून 2ला 2:30ला ऊन उतरल्यावर न्यायचं का नाही, ऊन चढल्यानंतर घेऊन जातात. ते पोरांच्या पोटात अन्न नसतंय, 2-2, 3-3 तास पोटामध्ये अन्नाचं कण नसतंय, पाणी नसतं. त्यांचं जेवणाचं खाण्याच्या वस्तू काढून घेतात, पाण्याच्या बाटल्या काढून घेतात. त्या पोरांनी पळायचं कसं पळायचं? का मुलांचे जीव जात नाहीत? मध्ये बीडमध्ये तो मुलगा वारला बिचारा. ग्राउंड वगैरे सगळं झालं त्याचं, आणि ग्राउंड झाल्यानंतर त्याला दम लागला, धाप लागला, काय झालं, त्याला ॲडमिट केलं. तर का तर त्याला जेवण पण दिलं नाही म्हणजे टायमिंग एक सांगते, दुसऱ्या टायमिंगलाच त्या पोरांना बोलवतात. पोरं आस लावून ग्राउंडवर बसलेले असतात. आता सांगतील, आता नंबर येईल. 2-3 तास ह्याच्यामध्येच पोरं उपाशी पोटी बसलेले असतात. तळमळ त्यांच्या जीवाची झालेली असती. एवढं हाल का? तर माझी मुलगीसुद्धा 2 वर्ष झालं भरती होती. तिचं मी बघत असते की ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, काही म्हणत नाही. ती ग्राउंडला रनिंगसाठी पळती. हे सगळेच मुलं, माझे असू दे, दुसऱ्यांचे मुलं असू दे, हो, सगळे मुलं पळतात. पण त्यांना जे पोलीस भरती करायला उभारतात ना, ते त्यांची ट्रेनिंग घ्यायला उभारतात, त्यांना स्वतःच्या पोटाला काही मुलं नाही आहेत का? त्या मुलांना थोडं खाण्यापिण्याची सोय ठेवावं. ह्या अकॅडमीवाले का गप्प बसतात? म्हणते मुलांचे जीव जातात. आतमध्ये मार्काचा घोळ करून टाकतात. कमी जास्त मार्क करतात. कम्प्युटरच खराब, हेच खराब. मुली गोळा टाकल्या, रनिंग केला 0 मार्क, रनिंग केले 0 मार्क. मुली तळमळून रडतात ग्राउंडवर. आम्ही एवढी मेहनत केली, आम्हाला मार्क कसे कमी पडले. त्या पोरींची तळमळ ना, असं बघून आहे ना, पोटात असं का लावतं मला. माझ्या मुलीला इतकं म्हणते, हे नाद सोड बाई, दुसरं करणं आहे. मम्मी वर्दीसाठी जीव गेला तरी चालेल म्हणते पोरगी, पण मी वर्दी घेणार. अशा माझीच मुलगी नाही, जगामधले ऑल महाराष्ट्रामधले मुलं मुली त्यांची इच्छा ही एकच असते की आपल्याला वर्दी भेटावं. म्हणती माझी मुलगी, वर्दीची नशा तुला काय माहीत आहे मम्मी, असं म्हणते माझी मुलगी मला. पण या ग्राउंडवर असणाऱ्या पोलीस लोकांना कळत नाही का ही मुलं कुठल्या हेतूने येतात, कुठल्या ध्येयाने येतात. त्यांची थोडीच खाण्यापिण्याची सोय करावं, त्यांना नाश्ता वगैरे द्यावं. थोडा वेळ असेल तर त्यांना खाण्यापिण्यासाठी तर बघायला पाहिजे ना त्यांच्या जीवाचं. अरे, आपल्या मुलांचा जीव गेला काय, दुसऱ्याच्या मुलाचा जीव गेला काय, एकच असतं ना. गेल्या वेळेस तर मुंबई का ठाण्याला म्हणले, असं समजलं की मुलगी ग्राउंडमध्ये निघली, चांगले मार्क पडले, तर तिला केस धरून मारले त्या पोरीला. तळमळून पोरगी रडली. मारायला पण गेली ती पोरगी, पण मारणार नाही तर करणार काय? हे वर्ष वाया गेलं, पुढच्या वर्षी परत वाट बघत बसायची. आता भरती निघल, आता फॉर्म सुटतील. असं ह्या मुलांनी असंच करत राहायचं का ह्या मुलांनी? त्यांनी मेहनत करतेच तर त्यांना फळ तर भेटायला पाहिजे. ते फळ भेटतं म्हणूनच ग्राउंड वगैरे सगळं करतात ना. तुम्ही लोक आतमध्ये असं का करता? त्यांचे नातेवाईक पण आतमध्ये नसतात, तुम्ही मारता जबरदस्तीने. त्यांना म्हणता की तुम्हाला भरतीतून आउटच करून टाकल म्हणतात. काही ठिकाणी तुमचं नाव बादच करून टाकतो, तुमचं करिअरच बरबाद करून टाकतो, असं पण बोलत होते. पण आता मुख्यमंत्री लोकांनी ते सांगितलं, आता 2 टाईम खाण्यापिण्याची सोय करा, पाण्याची सोय करा. ते खूप चांगलं झालं असं केलं तर. आणि मी तर माझ्या मुलीला स्वतः सांगितले, कुणी पण असू दे, तुला किती पण मार्क पडू दे, तू बघायचं, आणि कमी जर दिलं त्याचं लिहिलेलं स्टार बघ, काय बघ, आणि तू मला नुसतं एकच फोन कर, मी त्याच्या नावाने व्हिडिओ नाही बनवलं तर विचार म्हणते. त्याचं नोकरी 12च्या भावात जाऊ दे म्हणते. माझ्या मुलीसाठी काय सगळं दुनियासाठी मी आहे ना, स्वतः म्हणले मी त्याच्या नावाने व्हिडिओ काढते म्हणले मी. प्रत्येक मुलींना असं केल्यानंतर कसं व्हायचं? प्रत्येक मुलींना असं केल्यानंतर जीव लाख मोलाचा असतो. आईवडील किती कष्टाने त्यांना वाढवलेले असतात, काय करून त्यांना वाढवलेले असतात. मी सांगितलंय सरळ,
कुठला पण पोलीस असू दे, मी घाबरायचं नाही. आता वरून परवानगी चालले, सरळ त्यांचं स्टार बघायचं आणि लगेच व्हिडिओ व्हायरल करायचं, त्यांची नोकरी 12च्या भावात घालून टाकायची. का तर हे त्यांच्या मेहनतीचं फळ त्याला देत नाहीत म्हणलं तर काय हो, मेहनतीचं फळ देत नाहीत तर काय करणार. मी सांगितले तिथं काय झालं सरळ मला सांग, मी त्यांच्या नावाने व्हिडिओ बनवते, मला कुठं न्यायचं तिथं नेऊ दे. प्रत्येक मुलांसाठी मी आहे ना, त्या पोलिसांचं नोकरी जाऊ दे, त्यांनी काय घोळ केलं तर मी गप्प बसणार नाही. माझ्या मुलीसाठी म्हणून नाही, मी दुसऱ्यांच्या मुलींसाठी पण मी करेल, असली बाई आहे.